माजी मंत्री शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव आणि ऋषिराज सावंत यांचे बंधू गिरिराज सावंत आपल्याबरोबर आहेत. खरं तर कालपासून जे प्रकरण घडलेलं होतं त्यामुळं बरीच एक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली की नक्की हे प्रकरण अपहरणाचं होतं की मग तुमचे बंधू बेपत्ता झाले. नक्की पार्श्वभूमी काय होती, काय घडलं हे तुम्ही सांगा. साधारणतः 3-3:30च्या दरम्यान आम्हाला ऋषिराज सावंत यांचा व्हॉट्सअपला मेसेज आला आणि मेसेज आल्याच्या नंतर की तो 2 दिवस साधारणतः कुठं तर चाललाय आणि त्यांनी फोन स्विच ऑफ केला. आम्ही त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही संपर्क किंवा कुठं गेलाय, काय गेलाय, कुणाबरोबर गेलाय याच्या कुठल्याही पद्धतीचं आयडिया आम्हाला नव्हती. वडील या नात्याने, कुटुंब या नात्याने आम्ही थोडेसे हायपर झालो. त्याची आई घरी, त्याची मिसेस घरी होत्या, त्या हायपर झाल्या आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही ठरवलं की साधारणतः सिंहगड पोलीस स्टेशनला आपण FIR फाडायची. FIR फाडण्याचा पण विषय असा झाला की एकंदरीत सगळीकडे प्रवास करत असताना कोण कुठं चाललंय हे आमच्याशी साधारणतः रोज डायलॉग होत असतो की मी आज इकडे चाललोय, तू इकडे चाललाय आणि न सांगता असं कधीच कोण कुठं जात नाही. आणि हे असं झाल्यामुळं आम्ही सगळे हायपर झाल्या कारणाने सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तो FIR दिला. त्याच्या आधी 8 दिवसापूर्वी तो दुबईला गेलता. दुबईला तिथे एक्झिबिशन होतं आणि त्याचा काही बिझनेसचा विषय होता, त्यामुळं तो दुबईला गेलता. दुबईवरनं 8 दिवस तो राहून आला आणि लगेच त्याला बिझनेसचीच ती लिंक होती, त्यामुळं त्याला बँकॉकला जायचं होतं. पण आता दुबईला 8 दिवस राहून आल्याच्या नंतर परत बँकॉकला घरचे सोडणार नाहीत, त्यामुळं त्यांनी भीतीपोटी कुणाला न सांगता, कुणाशी सल्ला मसलत न करता, कुणाचा विचार विनिमय न घेता तो डायरेक्ट न सांगता त्यांनी फक्त मेसेज टाकला आणि तो गायब झाला. कुटुंब म्हणून, आई वडील म्हणून निश्चितपणाने आम्ही सगळे घाबरलो, कारण असं कधीच घडलेलं नव्हतं ह्याच्या आधी. आज साधारणतः 28-29 वर्षाचा तो आहे. ह्याच्या आधी कधी असं घडलं नसल्या कारणाने आम्ही पहिली आपल्या सिंहगड पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने FIR नोंद केला आणि पोलिसांनी तिथून पुढची कारवाई व्यवस्थित पद्धतीने केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी तक्रार दाखल करण्यात आली की कदाचित म्हणजे तुमचा संशय होता की अपहरण झाला असावं किंवा मग बेपत्ता झाला, एक मनातली भीती म्हणून तुम्ही ती तक्रार दिली. मात्र त्यांच्यासोबत जे गेलेले मित्र होते त्यांच्यावरती काय संशय होता का, किंवा ते घरगुती आहेत का, किंवा त्यांचा संबंध आणि तुमच्या बंधूंचा नक्की संबंध कसा? नाही, त्याचे ते दैनंदिन जीवनातले फॉर्मल मित्र आहेत. त्यांचा त्याचे मैत्री किती वर्षापासून आहे, त्यांचा सहवास किती वर्षापासून आहे, ह्या गोष्टी अजून तपासात पोलिसांच्या माध्यमातून समोर येतील. पण आजच्या घडीला आमचा त्यांच्यावर तसा काही डाऊट नव्हता. आम्हाला पहिलं माहीतच नव्हतं की त्याच्याबरोबर एक्झॅक्टली गेलंय कोण, त्यामुळं आम्हाला भीतीपोटी मिसिंग किंवा किडनॅपिंगची केस आम्ही पहिली FIR दाखल केली. मात्र याच्या आधी तुम्ही बोलताना असं म्हणालात की ते दुबईला जाऊन आलेले होते आणि परत आता एक्झिबिशनच्या कामाच्या निमित्तानं ते बँकॉकला जाणार होते. हे काम बिझनेसच्या संदर्भातच होतं त्यांचं? कदाचित बिझनेसच्या संदर्भात होतं. मात्र मग आता जी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येतोय, किंवा मग रात्रीपासून तुमची खात्री पटलेली आहे का, किंवा मग हे प्रकरण जे आहे ते तुमच्या बंधूंचे मित्र आहेत, हे अपहरण किंवा बेपत्ता असल्याचं कुठलंही प्रकरण नाही? नाही, रात्री जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ट्रेस आउट झाल्या ह्याच्यामध्ये साधारणतः पोलीस प्रशासन म्हणून फार मोठा मदत आम्हाला त्या ठिकाणी झाली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आपले सिव्हिल एव्हिएशनची, कारण तो फ्लाईटनी चार्टर प्लेनने गेल्या कारणाने सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर मुरली अण्णाजी मोहोळ असतील, ह्या सर्वांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः 5:30च्या सुमारास ट्रेस आउट झाल्या की तो बँकॉकला फ्लाय करतोय आणि एक प्रायव्हेट चार्टर त्यांनी केलेलं आहे. मग ह्या सगळ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या साथीने ह्या गोष्टी साधारणतः त्या ट्रेस आउट झाल्या रडारकडनं आणि पुन्हा तो 9:30 पावणे 10च्या सुमारास परत पुणे एअरपोर्टला तो लँड केला. खरं तर पुण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या बंधूंशी किंवा मग वडिलांशी, साहेबांशी काय त्यांचं बोलणं झालं का? कशा संदर्भात? तुम्ही म्हणालात की बिझनेसच्या संदर्भानं ते जात होते, मात्र रात्री घरामध्ये काही चर्चा झाली का, म्हणजे जेणेकरून चिंतेचं कारण जे आहे ते नसणार आहे, किंवा मग मित्रांवरचा जो डाऊट होता तो आता दूर झालेला? नाही, तसं काही नव्हतं. सांगितलं ना मी, आई वडील म्हणून ही भीती साहजिक आहे आणि कुटुंब म्हणून ही देखील साहजिक आहे. कारण ह्याच्या आधी आमच्याकडं कसा असा एक्सपिरियन्स नव्हता, प्रसंगही नव्हता. कंटिन्यू रोजचं प्रत्येकाला एकमेकाला 8-10 फोन आम्ही प्रत्येकजण घरातले करत असतो. कोण कुठं आहे, कुठं चाललंय, हे लोकेशन प्रत्येकाचं माहीत असतं. आणि सांगितलं ना, असं कधीच घडलं नसल्यामुळं आम्ही खूप हायपर झालो
म्हणजे प्रत्येक आम्हीच म्हणून नाही, प्रत्येक कुणाच्याही मुलाबरोबर असं झालं, कुणाच्याही भावाबरोबर असं झालं तर निश्चितपणाने त्या दृष्टिकोनातनं हायपर होणं किंवा भावनिक होणं, ती सिच्युएशन काय असते ज्याचं त्याला माहीत असतं. त्यामुळं आम्ही त्या गोष्टी केल्या. अदर असं पर्पजफुली काहीच हेतू नव्हतं. जी तक्रार दाखल करण्यात आलेली होती मग ती आता तक्रार कदाचित मागे घेतली जाईल की मग पोलिसांकडून आणखी काय तपास आहे किंवा मग साहेबांचा काल जबाब नोंदवण्यात आला, तुमच्या बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला, ही प्रक्रिया पुढे कायदेशीर दृष्टीनं वाढवली जाईल की मग थांबवली जाईल? नाही, आता पोलीस त्याच्यावर आता कालच जबाब घेतलेला आहे. एवढं हार्ड अँड फास्ट त्याच्यावर काय बोलणं उचित ठरणार नाही. पोलीस त्याच्यावर अजून 2-3 दिवसामध्ये किंवा एखाद्या आठवड्यामध्ये सखोल चौकशी करतील आणि तसं मला वाटत नाही त्यात काय डिटेल्स म्हणजे चुकीच्या पद्धतीने काय आहे असं. हा वैयक्तिक विषय होता, कौटुंबिक विषय होता घरात. त्यानंतर बऱ्याचशा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून, काही विरोधकांच्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो की बाबा कौटुंबिक वाद वगैरे. तर तसा काही कौटुंबिक वगैरे बिलकुल नाही. त्याच्या मनाने त्याच्या स्वइच्छेने तो गेलता. त्यातला एकच मर्माचा विषय असा की आत्ताच दुबईला जाऊन आलाय पप्पा, परत लगेच बँकॉकला 2 दिवसासाठी सोडणार नाही आणि त्याचं जाणं गरजेचं होतं त्याच्या दृष्टिकोनात. म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा उद्योग केला. आणि वडिलांच्या भीतीपोटी कदाचित त्यांनी सांगितलं, भीतीपोटी वडिलांच्या सांगितलं नाही. येस, म्हणजे आता कुटुंबामध्ये तसं म्हणजे चिंता करण्याचं सध्या तरी काय? बिलकुल एकदम व्यवस्थित आहे सगळं. कुठल्याही पद्धतीचा किंतु परंतु नाही आहे. आणि कौटुंबिक वाद वगैरे हा चुकीचा पद्धतीचा नॅरेटिव्ह काही चुकीची लोक पेरण्याचा प्रयत्न करतात, पण तसं बिलकुल काही नाही आहे. मात्र काल हे प्रकरण घडलं, तुमचे बंधू परत आले, तुम्ही असं म्हणतात की कुटुंबामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार किंवा चिंता नाही आहे, मात्र विरोधकांकडून लगेच टीका करण्यात आली. विशेषतः सुषमा अंधारे असं म्हणाले की एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलासाठी एवढी यंत्रणा जी आहे ती कामाला लागते, अनेक प्रकरणाचा संबंध त्याच्याशी जोडण्यात आला. या घटनेकडे कसं पाहता की तुम्ही असं म्हणालात की भीतीपोटी ते न सांगता गेलेले होते, मात्र आम्ही भीतीपोटी म्हणून तक्रार दाखल केली आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली? नाही, मी सांगितलं ना मग असेच की हा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे. कृपा करून माझ्या विरोधकांना राजकारणाच्या पद्धतीने चालत राहील, पण कौटुंबिक विषयामध्ये कुणीच, कारण ही वेळ कदाचित प्रत्येकावर येऊ नये पण येऊ शकते, ह्याचं भान विरोधकांनी जोपासलं पाहिजे. आणि सुसंस्कृत पद्धतीने समाजकारण करत आलोय आपण, राजकारणही करत राहिलं पाहिजे, ही मात्र प्रामुख्याने भूमिका बजावणं गरजेचं आहे. हा वैयक्तिक कुटुंबापरचा विषय, यात कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह पत्रकार बांधव असतील, विरोधक असतील, ह्यांनी पेरू नये. एक आई वडील म्हणून त्यांनाही मुलं असतील, त्यांच्यावर ही वेळ आल्याच्या नंतर काय परिस्थिती होती त्यांनाही ते लक्षात यावं अशी माझी सर्व विरोधकांना, प्रेसच्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे. आणि ह्या गोष्टीवर मला वाटतं आता पडदा टाकायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, परत एकदा सांगा की हे प्रकरण जे आहे ते अपहरणाचं नव्हतं किंवा बेपत्ता झाले त्या पद्धतीचं नव्हतं, फक्त घरातून न सांगून गेल्यामुळे ही चिंता जी आहे ती वाढली आणि त्यामुळे हे सगळं घडलं. एकंदरीत पोलीस त्याचा तपास करतायत. त्याच्याबरोबर त्याचे मित्र होते हे खरं आहे, पण ते मित्रांनी तो बरोबर गेला, कसा गेला, मी म्हणलं ना आज कालच ह्या गोष्टी आलाय तो परत. पोलीस त्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे आज त्याच्यावर तो अपहरण नव्हतंच किंवा तो मिसिंगही नव्हता किंवा तो मनाने गेलता, ह्याच्यावर मला वाटतं पोलीस व्यवस्थित सांगू शकतात. आपण पाहतोय की हे सगळं प्रकरण जे आहे ते कौटुंबिक होतं, मात्र घरातून न सांगून गेल्यामुळे वडिलांची चिंता जी आहे ती वाढली आणि त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल केली. मात्र हा विषय जो आहे अपहरणाचा किंवा मग बेपत्ता किंवा मग त्यांच्या सोयीच्छेने गेलेलं होतं, आम्ही तक्रार जी आहे ती पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतील अशी प्रतिक्रिया गिरीराज सावंतांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.